टीम पेनूर क्रिकेट टीम और उनके सामने है टीम हरीश तोरात 11 तिरे क्रिकेट टीम के बीच में मैच शुरू होने जा रहा है। नागेश मामोरे झहीर खरादे यांनी कॉमेंट्री बॉक्स से संपर्क करायचा है। नागेश मामोरे झहीर खरादे और देखिए दिल भी है पेनूर वासी, यानी कि हमारे सचिन चौरे इन्होंने कहा कि पेनूर टीम के गेंदबाजों के लिए हर विकेट के लिए 100 रुपए के नाम दिया जा रहा है। इसके बाद काको दिकाल सुनाने के लिए पहले 3 ओवर रत्नाकर सर करेंगे, उसके बाद मैं करूंगा कॉमेंट्री। बॉल मिळाला सर। हाँ हाँ मी आहे माझं लक्ष आहे, काळजी नको। कृपया संघाला विनंती आहे, तिसरं पारितोषिक हे विभागून देण्यात येईल आणि तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती विन टू विनला देण्यात येईल। परत एकदा लक्षात घ्या, तिसरं क्रमांकाचं पारितोषिक विभागून देण्यात येईल आणि ट्रॉफी ही विन टू विन देण्यात येईल। पुढचा सेमीफायनलचा सामना सुरू होतो हिंदवीर पेनूर विरुद्ध हरीश थोरात तिरे या संघादरम्यान। हिंदवीर पेनूरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज आहे राजेश माने। तर या स्पर्धेत 3 मॅन ऑफ द मॅच घेणारा लखन गावडे स्ट्राईकला आहे। नॉन स्ट्राईकला कोण आहे? नॉन स्ट्राईकला आशिष। दरम्यान या षटकातला पुढचा पहिला चेंडू लखनसाठी, चेंडू ड्राईव्ह केलेला स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकाकडून चेंडूचा पाठलाग होतोय, तोपर्यंत आरामात 2 धावा या पूर्ण केल्या आणि दुहेरी धावेच्या साह्यानं हरीश थोरात संघाचं खातं उघडलं जात आहे। धावसंख्या नाबाद 2 या धावसंख्येवरती। लखन गावडे यांनी जर सलग 3 षटकार लगावले तर 333 रुपयाचं पारितोषिक सौरभ शेंबडे यांच्याकडून देण्यात येईल। परत एकदा राजेश माने या षटकातला पुढचा चेंडू घेऊन सामोरा फलंदाज आहे लखन गावडे। 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती लखनसाठी, एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ आहे। दरम्यान राजेशचा पुढचा चेंडू लखनसाठी हवेमध्ये टोलावलेला आणि हा चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा मिळत आहेत। अप्रतिम फटका लगावला तो लखन गावडेनी, चेंडू जवळ जरूर सीमारेषेच्या अगदी जवळ होता, मात्र लॉंग ऑनला कोणी क्षेत्ररक्षक नाही। एक लॉंग ऑफ आणि एक मिड विकेट सीमारेषेवरती आहे आणि याचा फायदा उचलत एक दमदार असा स्ट्रोक पाहायला मिळालेला। या आता जिथं चेंडू गेला होता तिथले प्रेक्षक जरा मागे या। संदीप गुंड साहेब हे सगळेच मागे या, जरा तिकडचे पण मागे या। इकडचे पण प्रेक्षक साऊंडच्या बाजूचे कृपया मागे या। आपण खूपच पुढे गेलात, खेळाडूला अडथळा निर्माण होत आहे। चुरस आहे मैदानात, एखादा झेल दूरवर आला तर खेळाडू आपल्या अंगावरती येऊ शकतोय, त्यामुळे कृपया मागे थांबा। दरम्यान राजेशचा पुढचा चेंडू लखन गावडेसाठी, चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडूनं बॅटची कट घेतली, स्लीप मध्ये गेला आणि या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही ते हरीश थोरात संघाला। दरम्यान दोन्हीही संघांनी या स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम ठेवत असताना अतिशय दैदिप्यमान असे विजय मिळवत सेमीफायनल पर्यंत धडक मारलेली। मोहोळ तालुक्याचे सर्व माननीय राजनजी पाटील यांच्या शुभ आशीर्वादाने, विक्रांत राजे राजनजी पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय रावसाहेबांच्या कल्पक नेतृत्वातून सुरू असलेली ही स्पर्धा दरम्यान चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने आणि यावर केवळ एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती लखनला। सोलापूर जिल्ह्यातील पहिली आणि महाराष्ट्र राज्यातली ग्रामीण भागातली पहिली अशी स्पर्धा आहे की ज्याच्यामध्ये तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक विजेत्या संघाला देण्यात येणार, तेही रोख स्वरूपात। दरम्यान एकेरी धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या धावसंख्येवरती। संदीप चौरे आपलं पारितोषिक इकडे पाठवून द्यायचंय। संदीप चौरे आणि योगेश महामुरे कृपया आपली पारितोषिकाची रक्कम इकडे पाठवून द्या। दरम्यान राजेश या षटकातला पुढचा चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट, या खेपेला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चेंडूनं बॅट चिकट घेतली, गेला तो गलीच्या दिशेला। नितीन चौरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत, त्यांनी चेंडूवरती ताबा मिळवला आणि कुठलीही धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजाला मिळाली नाही। धावसंख्या अजूनही स्थिरावलेली ती 9 या धावसंख्येवरती।
राजेश माने हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवरती आणि सामोरा फलंदाज राजेशच्या चेंडूला जाणार आहे तो आशिष जाधव. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. फलंदाजाची थोडीशी कठीण परीक्षा घेतली गेली या चेंडूवरती आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. त्याबरोबर दुसऱ्या सेमीफायनलचं हे पहिलं षटक संपन्न झालं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती नाबाद 9 या धावसंख्येवरती. कृपया इकडं डाव्या बाजूला जिथं साऊंड आहे तिथं बाजूला एक बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावरती पूर्ण हे यूट्यूब लाईव्हचा रॅप्टर पण तिथं ठेवलेला आहे. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे त्या टावर पासून आपण थोडंसं दूर थांबा, नाहीतर लाईव्ह प्रक्षेपण एकदा बंद पडलं की ते परत चालू व्हायला अर्धा तासाचा वेळ लागतोय. टावर पासून सगळे बाजूला थांबा. इंगळे साहेब, आपल्या जवळचे सगळे प्रेक्षक बाजूला घ्या आणि प्रेक्षकांनाही विनंती करतो, ऑन साइडला अजून भरपूर जागा आहे गॅलरीमध्ये. एखाद्या फलंदाजाने जर सलग 3 षटकार लगावले तर संजय पाचपुंड यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे. परत एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, इकडं ऑन साइडला म्हणजे जिकडं गॅलरी आहे तिकडं भरपूर जागा शिल्लक आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला कृपया गर्दी करू नका. लाईटच्या टावर जवळ यूट्यूबचं जे लाईव्ह प्रक्षेपण होतं त्याचा बोर्ड तिथं आहे, ते जर बंद पडलं धक्का लागून तर त्याला चालू व्हायला परत वेळ लागतोय. त्यामुळे कृपया तिथं आपण गर्दी करू नका अशी विनंती आहे. दरम्यान नवीन षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलेला संतोष नलवडे हा या संघातला आयकॉन खेळाडू आहे. संतोष नलवडे महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी मोहोळ तालुक्याचं नाव या ठिकाणी रोशन केलं तो खेळाडू सध्या आता गोलंदाजी मार्कवरती येतो. हिंदवीर पेनूर संघाकडून संतोष नलवडेने या स्पर्धेमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी त्यांनी आतापर्यंत बजावलेली आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राहिलेला. दरम्यान संतोष नलवडे याच्यासाठी एक पारितोषिक आले. प्रत्येक विकेटला आकाश मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक संतोष नलवडे याच्यासाठी आलेलं. दरम्यान पुढे सामन्याला सुरुवात होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये धडक मारेल आणि तिथं त्यांची लढत होईल ती छत्रपती क्रिकेट क्लब मोहोळ यांच्या समोर. संतोष टू लखन, राईट हँड ओव्हर द विकेट. लखनसाठी हा चेंडू फुलटॉस आहे, मात्र फुलटॉस चेंडू अगदी वेगात फटकावला गेला लॉंगॉनच्या दिशेने. हवेत चूर मारत क्षेत्ररक्षकाने चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू त्याच्या बॅटच्या हातून सुटला आणि चेंडूसह सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. एखादा जलतरणपटू ज्याप्रमाणे पाण्यामध्ये सूर मारतो तसा सूर मारत झेल पकडण्याचा त्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र असफल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. दरम्यान संतोषचा हा चेंडू या खेपेला लॉंग ऑफच्या दिशेने बरोबर लोकनेते पॅव्हेलियनच्या बाजूने आलेला चेंडू आणि याही चेंडूवरती केवळ एकेरी धाव घेण्याची संधी मिळते. ती लखनला एकेरी धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या धावसंख्येवरती. जहीर खैरादी आणि नागेश महामुरे यांनी येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. आपलं पारितोषिक आमच्याकडे आलंय, घेऊन जायचं आहे. दरम्यान संतोषचा हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईड घोषित केला. यष्टीरक्षकाच्या हातून हा चेंडू सुटला आणि 1 धाव ही दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. वाईडचा इशारा होतोय, त्यानंतर 22 मिळते, म्हणजे 2 धावा या चेंडूवरती निश्चितप्रमाणे मिळत आहेत आणि या दुहेरी धावेच्या साह्यानं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. वेगवान चेंडू होता संतोषच्या यष्टीरक्षकापासून थोडासा दूरवर राहिलेला चेंडू. 16 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. तब्बल 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक देणारी ही स्पर्धा थोड्याच वेळात या स्पर्धेचा अंतिम सामना या मैदानावरती होणार आणि अंतिम सामन्याच्या नंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ याच मैदानावरती सामना संपल्याबरोबर लगेच होईल.
दरम्यान परत एकदा आणि पाहूया तो अंतिम सामना आणि मानाचा समजला जाणारा हा लोकनेते चषक कोणता संघ पटकावतो ते. दरम्यान संतोषचा हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने अतिशय जोरदार स्ट्रोक लगावला गेला लखन गावडेनी. जहीर खैरादी आणि नागेश महामुरे आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. दीपक इंगळेनी मात्र बरोबर गाणं लावलं. इथं दिसना तिथं दिसना, चेंडू कुठेच दिसना. धडाकेबाज षटकार आहे. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. दरम्यान संतोष या षटकातला पुढचा चेंडू घेऊन लखन गावडेसाठी मागच्या सामन्यातील निर्विवाद खेळी साकारतोय तो लखन गावडे. हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने पटकावला. मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूवरती जरूर नियंत्रण मिळवलं गेलं, मात्र 2 धावा घेण्यापासून लोकांना काही रोखू शकत नाही. दुहेरी धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. जर दोन्ही संघाचा जर विचार केला, गणेश वाघमोडे मेंबर यांच्याकडून लखन गावडे यांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आत्ताचा जो षटकार ठोकला होता मिड विकेटच्या दिशेने, त्याच्यासाठी गणेश गावडे मेंबर वाघमोडे मेंबर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान संतोष या षटकातला पुढचा चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट. लखनसाठी फुलटॉस चेंडू बॅकफूट पॉइंटच्या दिशेने अतिशय निर्विवाद फटका लगावला गेला, कारण ऑफ साईडचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही. आणि हा गॅप शोधून काढला तो लखन गावडेनी. चेंडू सरळ बॅकफूट पॉइंट सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा. या फटक्यावर एवढा विश्वास होता लखनला की लखननं धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू सरळ सीमा पार 4 धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवरती. दरम्यान संतोषचा पुढचा चेंडू या खेपेला मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला लखनला हा चेंडू. आणि हे मात्र थोडंसं महागडं षटक ठरतंय ते संतोषचं. सना पान शॉप मोहोळ यांच्याकडून अजून एक पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि पारितोषिक दात्यांना मी मनापासून विनंती करतो, बक्षिसं जास्त येत आहेत, त्यानंतर पुढे सामना सुरू आहे. आपलं पारितोषिक आम्ही प्रत्येक वेळेला पुकारू शकत नाही, केवळ एकदा आम्ही हे पारितोषिक सांगू. कृपया आपल्याला याबद्दल जर काही वाटत असेल तर आम्ही निश्चित प्रमाणात दिलगिरी व्यक्त करतो. पुढे बोला, तुमचं बोला. लखन गावडे यांनी जर या सामन्यात 50 धावा केल्या वैयक्तिक, तर हरीश थोरात यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून रवी कुणाळे सर एक नावाजलेले माजी खेळाडू आहेत, टेंभुर्णीमधून त्यांनी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद. दरम्यान या दुसरं षटक सुरू, तिसरं षटक सुरू होते. राजेश माने गोलंदाजी मार्कवरती, राईट हँड ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरचा, हलकसा अपील होत आहे, मात्र पंचांवर आता कुठलाही परिणाम होत नाही. या स्पर्धेमध्ये एक अनुभवी पंच म्हणून पंढरपूरवरून प्रवीण घुले आणि ज्ञानेश गवारे हे 2 पंच सध्या काम करतायत. यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा पाठवल्या, एक होते आमचे फौजीबाई, जे जम्मू काश्मीरमधून हा सामना पाहत होते आणि त्यांनी देखील या स्पर्धेला मागच्या सत्रामध्ये शुभेच्छा पाठवल्या. त्यांचं वाक्य प्रकाश भाऊ इतकं वाखाणण्याजोगं होतं. त्यांनी भाऊसाहेबांना शुभेच्छा दिले की तुमचा हा जो आखाडा आहे अनगर आणि मोहोळ परिसरातला, तो शिवरायांच्या स्वराज्यासारखा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वाळवंटातल्यासारखा पवित्र आहे, अशा शुभेच्छा त्यांनी आपल्याला त्या ठिकाणून जम्मू काश्मीरहून दिल्या होत्या. निश्चित प्रमाणात त्या फौजीबाईसाठी देखील एक टाळ्या झाल्या पाहिजे त्या मैदानावर, कारण तरी तिथून सामना पाहत होते. त्यानंतर अमेरिकेतूनही शुभेच्छा आपल्या स्पर्धेला मिळाल्या. आणि निश्चितप्रमाणे आदरणीय मालक, आदरणीय रावसाहेब, आदरणीय भाऊसाहेब आणि मोहोळ तालुक्यातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अधिकारी पदाधिकारी आहेत, ते जे मोहोळ तालुक्यामध्ये सध्या जे टीम वर्क सुरू आहे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होताना या ठिकाणी पाहायला मिळतं. दरम्यान हा चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने आणि या चेंडूवरती एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या धावसंख्येवरती. आणि ज्याच्यासाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक लावलं
तो फलंदाज आता मात्र फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती येतोय लखन गावडे. वैयक्तिक सध्या 32 धावसंख्येवरती लखन खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे 35 धावा. दरम्यान या पण चेंडूवरती जोरदार स्ट्रोक आहे. रावसाहेब षटकाराची लांबी सांगा. तब्बल 106 मीटर गेलेला हा षटकार आहे लखन गावडेचा. जोरदार फटका, जोरदार फटका. तुमच्याकडे आता ती बक्षीस तुमच्या हातात जमा करा. लखन गावडे याच्या या षटकाराला सौरभ शेंबडे यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान राजेश या षटकातला पुढचा चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट आमच्यापासून दूर जात लोकनेते पॅवेली यांच्या बाजूनी. हा मात्र अप्रतिम चेंडू होता. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. लखनला हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यातून सुटला. यावर धाव काय मिळत नाही. अगोदरच्या चेंडूवरती जरूर एक षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आणि राजेश माने मात्र लखनच्या दिशेने अगदी जवळ पोहोचलेला काहीतरी कानमंत्र दिला आणि पाहूया तो कुठला कानमंत्र होता या चेंडूवरती निश्चित ठरेल. दरम्यान परत एकदा राजेश माने कमी उंचीचा गोलंदाज आहे, त्यामुळे याचे चेंडू खेळण्यासाठी फलंदाजांना थोडासा संघर्ष करावा लागतो. दरम्यान राजेशचा हा चेंडू स्टार्ट मिस झालेला आणि त्यांनी गोलंदाजी करण्यापासून स्वतःला रोखलं आणि हा एक चांगला निर्णय आहे, कारण जर एखादा खराब चेंडू मिळाला तर निश्चित प्रमाणात लखनसारखा तगडा फलंदाज समोर आहे, त्याचे फार मोठे परिणाम भोगावे लागतील हे त्यांनी ओळखलं आणि आपल्या गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या 41 धावसंख्येवरती राजेश. दरम्यान हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय तो मिड ऑफच्या दिशेने. एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती लखन गावडेला आणि या एकेरी धावेच्या साह्यानं आता मात्र हरीश थोरात संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद 42 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अजून 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 3 षटकाचं समालोचन करण्यासाठी माझे सहकारी समालोचक शंकर पवार. वरती बसा, वरती बसा ना, ऊपर बैठो. जैसे कि लोकनेते चषक क्रिकेट टूर्नामेंट का ये दूसरा सेमीफाइनल मैच यहाँ पर चलता हुआ गेंदबाजी की जिम्मेदार लेकर 3 ओवरों का खेल पूरा होने के बाद रन बनाने की रफ्तार की अगर बात करना चाहेंगे तो लगभग 14 रन की औसत से रन रेट चल रहा है. गेंदबाजी की जिम्मेदार लेकर संतोष नरोड़े को फिर से गेंदबाजी के लिए बुलाया जा रहा है और संतोष अपने व्यक्तिगत कोटे का दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर लेकर बॉलिंग करेंगे. तर वैयक्तिक दुसरा आणि डावातील 4थं षटक घेऊन गोलंदाजी करेल तो संतोष. समोर आहे तो फलंदाज ज्याच्यासाठी तब्बल बक्षीस. त्याचा चेंडू पायात येणारा चेंडू फटका खेळत तो स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहूया. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना दरम्यान चेंडू पैकी परत 1 धाव समाधान लागेल. एका धावासह संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 43 धावसंख्येवर. लखन मात्र पोहोचतोय तो वैयक्तिक 40 धावसंख्येवर. आता इथून मात्र लखनसाठी महत्वपूर्ण धावा असतील, कारण 10 धावा जर बनवले तर निश्चित हरीश थोरात साहेबांकडून 5000 रुपये पारितोषिक तब्बल लखनला मिळेल. फिर से गेंदबाजी करने के लिए संतोष की ये गेंद इस बार बहुत तेजी के साथ आती गेंद. विकेट कीपर गेंद को कुछ समझ नहीं पाए, काफी तेज रफ्तार से आती गेंद थी. ट्राई लगाना चाहते गेंद बैट्समैन के बैट के बाजू से जा रही है. फिलहाल बल्लेबाजी की अगर बात करना चाहेंगे तो हरीश थोरात 11 13 की ओर से स्कोर है 43 रन. उसमें लखन गावड़े अकेले 40 रन बना रहे. इसका मतलब मैदान में जो भी चल रहा है 1 मैन आर्मी की तरह चलता हुआ यहाँ पर. 43 में से अकेले 40 रन लखन गावड़े के हैं. हर मैच में लखन गावड़े ने परफॉर्मेंस दिखा है. बहुत अच्छी गेंद और ये गेंद जाकर स्टंप से टकराती गेंद. आशीष जादव आज कुल कमाल नहीं कर पाए. गेंद जाकर स्टंप से टकराई, बल्लेबाज का विकेट चला गया यहाँ पर.
तो लखन गावडेच्या प्रत्येक षटकारासाठी बाळू सोळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. नए बल्लेबाज आ रहे हैं बैटिंग करने के लिए. आकाश राठौड. संतोष नलवडे जर हॅट्रिक केली तर याच्याकडून 5,000 आकाश मोरे. आकाश मोरे यांच्याकडून संतोष लडवणे जर हॅट्रिक पूर्ण केली तर रुपये 5,000 रुपये बख्शीस संतोष साठी दिलं जाईल. यानी कि संतोष नलवड़े लगातार 3 गेंदों में 3 विकेट अगर लेते हैं तो उनके लिए 5,000 रुपए आकाश मोरे की ओर से दिए जाएंगे. पहला विकेट तो मिल चुका है, इसका मतलब 2 गेंदों में 2 विकेट लेना होगा. बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर है मैन फ्रॉम अक्कलकोट आइकॉन खिलाड़ी आकाश राठौड़. इस बार ये गेंद ओहो महेंद्र सिंह धोनी के अंदाज में हेलीकॉप्टर गेंद जा रही है लॉन्ग ऑन सी बारी का पार 6 रन. बिल्कुल महेंद्र सिंह धोनी के अंदाज में ये छक्का लगता हुआ, क्योंकि हेलीकॉप्टर स्ट्रोक जो देखते हैं तो हेलीकॉप्टर का बिल्कुल नायक हेलीकॉप्टर की शुरुआत महेंद्र सिंह धोनी ने की थी और धोनी के अंदाज में ये कमाल का दे धमाल सुपर पावर सुपर डुपर स्ट्रोक 6 रन के लिए. सौरभ शेमडेन की ओर से 100 रुपए के नाम इस बार क्लासिकल स्ट्रोक खेला. गेंद जा रही है पॉइंट फील्डर के ऊपर से निकलती गेंद स्वीपर पॉइंट बाउंड्री के बाहर जाती गेंद. लगातार क्लासिक स्ट्रोक 4 रन के लिए. तो अभी जो गेंद फेंकी गई थी 89 यानी 89 की स्पीड से गेंदबाजी की जा रही है. 89 मीटर गोलंदाजी टाकली होती है ठिकाणी. फिर से गेंदबाजी करने के लिए ये गेंद फिर से काफी कर्रारा स्ट्रोक. गेंद जा रही है गोली की रफ्तार से निकलती गेंद. खूबसूरत स्ट्रोक निकलता हुआ निश्चित ही मिला मौका लगा चौका और 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा 57 रन. 30 रन काढला 1,000 रुपये. बालराजे मोहिते वडाळा यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 1,001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रेक्षकांना विनंती आहे की प्रेक्षकांना थोडंसं लांब थांबायचंय. बाउंड्रीला चिपकून म्हणजे बाउंड्रीला समोर उभं राहिले प्रेक्षक. तर या ठिकाणी जहीर खरादी आणि नागेश महामोरे या ठिकाणी आहेत. तर मी आपले कमिटी मेंबर समाधान गुण 2 मिनिट तुम्ही इकडे यायचंय. 57 धाबा या ठिकाणी चाललेत. 2 मिनिट समाधान इकडे. हे बक्षीस आहे संदीप चौरेचं 1,000 रुपये जहीरला आणि नागेशला 500 रुपये द्यायचे. जहीर खरादी या पुढं आणि बक्षीस घ्यायचं. तो देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए तो लक्ष्मण कालजे इनकी ओर से आकाश राठौड़ अगर 50 रन बनाते तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा. 30 रन निकालेंगे तो 1,000 रुपए हरीश तुरात साहब की ओर से. 1,000 रुपए जहीर खरादी के लिए और 500 रुपए नागेश महामोरे के लिए इनाम दिया जाता हुआ. जहीर खरादी 1,000 रुपए आणि 500 रुपये नागेश महामोरे यांना संदीप चौरेकडून बक्षीस दिलं जात असताना दरम्यान चेंडू जातो तो सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. लखन मात्र वैयक्तिक पोहोचलाय. गोलंदाजसाठी आलाय तो अतुल डोंबाळे. आपलं वैयक्तिक पहिलं आणि डाबातील जहीर हे बक्षीस घ्यायचं. तुम्ही दोन्ही घेऊन जा. मामूला एक द्यायचं त्यात. तो देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी की जिम्मेदार लेकर ये गेंद और फिर गेंद इस बार उठाकर खेलना चाहते थे. अतुल डोंबाळे की अगर बात करना चाहेंगे, अतुल डोंबाळे ऐसे खिलाड़ी है मुंबई में सुप्रीमो चषक जो खेली जाती है उस टूर्नामेंट में मेडल फेवर फेंकने वाले गेंदबाज के तौर पर अतुल डोंबाळे को पहचाना जाता है. सौरभ शेमडेन की ओर से अतुल डोंबाळे के हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम दिया जाएगा. ये निश्चित ही तो इस बार ये गेंद ओहो बहुत लाजवाब स्ट्रोक. जैसे ही गेंद उनके बल्ले से निकली थी उस पर मोहर लगी थी. फ्लिक स्ट्रोक गेंद ऑन फायर. गेंद जा रही है बाउंड्री के बाहर 6 रन. आकाश राठौड़ पहुंचे 20 रनों की योग पर. टीम का स्कोर आगे बढ़ रहा 64 रन 66 रन की योग पर. 1,000 रुपए का प्राइज आकाश अगर 30 रन बनाते हैं हरीश थोरात साहब की ओर से.
इस बार ये गेंद को उठाकर खेलना चाहते थे, गेंद बल्लेबाज को बीट कर रही है, विकेट कीपर के हाथों में जा रही है। प्राध्यापक प्रवीण कांबळे माडा यांच्याकडून लागोपाठ 5 षटकारासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी की जिम्मेदार लेकर प्राध्यापक प्रवीण कांबळे माडा, इनकी ओर से 5,000 रुपए के नाम 5 छक्के के लिए। इस बार गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर, सी बारी का पार करती गेंद, खूबसूरत अंदाज का स्ट्रोक 4 रन के लिए निकल रहा है और इसी 4 रन के साथ आकाश राठौड़ पहुंचे अपने व्यक्तिगत 24 रन की योग पर और टीम का स्कोर आगे बढ़ रहा है 68 रन की योग पर। तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए फिर से अच्छी गेंद थी, टप्पा खेलने के बाद थोड़ी सी काटा बदलती गेंद, घूमती गेंद बैट्समैन को चकमा दे रही है और इस बीच मेरे ख्याल से ओवर समाप्त हो रहा है। और जहां तक ओवर्स की बात करना चाहेंगे तो लगभग 5 ओव्हर के समाप्ती में 68 रन, 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 68 धावसंख्येवर। तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बालराजे मोहिते वडाळा यांच्या बेतीने लागोपाठ एक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लखन गावडेसाठी। शेवटचे षटक टाकलं जातं लखन गावडेला, मात्र सुवर्ण संधी 500 प्लस 5,000 मिळणार का या प्रश्नाचं उत्तर मात्र या षटकात मिळणार, कारण 1,000 रुपये देखील आकाशला देखील मिळतील जर आकाशने 30 धावा काढल्या। म्हणजे बक्षीस घेणारा ओव्हर म्हटलं तर काय हरकत नाही। गोलंदाजीला आलाय तो शेवटचे षटक टाकण्यासाठी विकास जाधव, पहिला चेंडू, खणखणीत प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार। आणि बालराजे मोहिते साहेबांकडून या षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा केलं जात आहे फलंदाज लखनसाठी। लागोपाठ 3 षटकारासाठी 333 रुपयाचं पारितोषिक सौरव शेंबडे यांच्याकडून आणि प्रवीण कांबळे माड्याचे प्राध्यापक यांच्या वतीने 5 लागोपाठ षटकारासाठी 5,000 रुपये। वैयक्तिक 47 धावसंख्येवर फलंदाजी करतो तो लखन। दरम्यानचा खरा हो, अशा प्रकारे मला वाटतं 50 धावा या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। उल्टा पुल्टा कुछ भी हुआ लेकिन अच्छा हुआ लखन के लिए और लखन ने प्राप्त कर लिया यहाँ पर। हम्पर का फैसले का इंतजार करेंगे। हम्पर ने क्या दिया, 4 रन दिए हैं, इसका मतलब गेंद को काउंट किया जाएगा यहाँ पर। या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवूयात, लखन गावडेचं अर्धशतक पूर्ण झालं या ठिकाणी और 5,000 रुपये हरीश थोरात के जीत लिए हैं लखन गावडे ने। आणि बक्षीस ताबडतोब थोरात साहेबांना विनंती असेल आमच्याकडे इकडे जमा करायचं आहे। मलिक पेठचे गणेश जगताप यांच्याकडून लखनच्या 50 धावासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलं आहे। संजय पासपुंड यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी दरम्यानचा हा चेंडू मारलाय तो सरळ जातो, तो लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र चेंडू रोखू शकणार नाही। चेंडू जातो सबळ सीमा पार, 4 धावा, चौकार। तो फिर से गेंदबाजी करने के लिए अपने और की अकड़ी गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है विकास। ये गेंद को मारा, देखना है हाफ और स्ट्रोक है, जोखिम भरा हो सकता है, फील्डर के हाथ में कैच छूटा और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर। देखना अंपायर का इशारा, 6 रन का इशारा किया जा रहा है। चैतन्य बापू देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, तर या ठिकाणी 5,000 रुपयाचं बक्षीस लखन गावडेचं या ठिकाणी रोख स्वरूपात या ठिकाणी जमा करण्यात आलंय। जोरदार टाळ्या आपण पुन्हा एक बार लखन गावडे सर वाजवूया।
5,000 रुपये माझ्या हातात रोख दिले गेले आहेत. हरीश थोरात साहेबांकडून धावसंख्या मात्र पोहोचली ती 88 धावसंख्येवर. पुन्हा गोलंदाज इस बार ये गेंद को मारना चाहते थे, भले ही आउट हुए लेकिन आखिरी को आउट होगा आखिर गेंद पर और जीत के लिए टार्गेट मिला है 89 रन. 89 धावाचं टार्गेट असेल. लखनला इकडे म्हणा डायरेक्ट. लखन गावडे 2 मिनिट इकडे यायचं ताबडतोब. लखन इकडे या, बक्षीस ताबडतोब घेऊन जा, परत आमच्याकडे राहणार नाही गडबडमध्ये. तर या ठिकाणी लखन गावडे यांना तब्बल 5,900 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर मी आजचे मला वाटतं ज्यांची दूध संघाच्या उपचेअरमॅनपदी निवड झाली होती त्यांच्या शुभ हस्ते लखनला आपण 5,900 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देतोय. वर वर जा. त्याचबरोबर प्रकाश चौरे साहेब आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील उभे राहायचंय. जोरदार टाळ्या या लखन गावडेसाठी आपण मारूया. आणि त्यांनी देखील दुधात साखर घालण्याचं काम म्हणजे दीपक बाळी साहेबांनी देखील 500 रुपये त्यात ऍड केले आहेत. जवळजवळ बक्षीस झालेलं आहे 6,400 रुपयाचं. राणाजींना देखील विनंती करतोय. त्याला म्हणतात अनगरची स्पर्धा. आज मात्र लखनचा दिवस फुल फॉर्म. चला फिल्डिंगला या ताबडतोब, फिल्डिंगला या. लखनने जर विठ्ठलची विकेट काढला तर 500 रुपये बक्षीस सचिन शास्त्री यांच्याकडे. आल्यावर सांगा, आल्यावर सांगा. बॅट्समॅन पाठवा म्हणा. मुन्नाभाई बागवान मोहोळ यांच्या वतीने कुठल्याही फलंदाज जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. समाधान. करा गे बाळूसुळे. हॅलो, फलंदाज पाठवायचेत, सलामीवर मैदानात पाठवायचेत हिंदवीर पेनूर. हिंदवीर पेनूर संघाचे कर्णधार सलामीवर मैदानात पाठवायचेत. 36 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 89 धावांची आवश्यकता असणार आहे. बाळासाहेब सुळे यांच्याकडून लखन गावडे यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण शंकर पवार यांच्याकडून घेऊन जायचे. चला, सलामीवर मैदानात पाठवायचे हिंदवीर पेनूर. प्रेक्षक थोडस मागे थांबा. गॅलरीच्या समोरचे प्रेक्षक आणि गॅलरीच्या अलीकडच्या बाजूचे सगळे प्रेक्षक थोडस मागे थांबा. चला, बॅट्समन लवकरात लवकर मैदानात पाठवा. परत एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सीमारेषेपासून थोडस मागे जाऊन बसायचंय. प्रेक्षक पुढे जास्त येऊ नका. एखादा खेळाडू झेल घेण्याच्या प्रयत्नात आपल्या अंगावरती येऊ शकतो, त्याच्यामुळे कृपया सीमारेषेपासून दूरवर थांबायचे प्रेक्षकांनी.
सामना जिंकण्यासाठी हिंदवीर पेनूर संघाला 36 चेंडूमध्ये 89 धावांची आवश्यकता आहे. 2 सलामीवर मैदानात येत आहेत विठ्ठल चव्हाण. वरती हा जो कॅमेरा लावलेला आहे त्याच्या त्या स्टँडला कोणीही टेकून उभा राहू नका. अभिजित गुंड सर, इथले प्रेक्षक बाजूला काढा, इथले टॉवर जवळचे प्रेक्षक बाजूला काढा. वरती युट्यूबचा कॅमेरा आहे, टॉवर हल्ल्यामुळे त्यांना टेन्शन यायलंय वर. तुम्ही सर जरा बाजूला थांबा तिकडचे सगळे. सामना सुरू होण्यापूर्वी 3 बक्षिसं या ठिकाणी आलेले आहेत. इंगळे साहेब जरा डीजे थोडासा आपण थांबवला तर बरं होईल, धन्यवाद. पहिलं बक्षीस आहे विठ्ठल चव्हाण यांनी जर मॅच विनिंग खेळी केली, नाबाद जर हा सामना पेनूर संघाला जिंकून दिला तर 5,000 रुपयाचं बक्षीस सचिन चौरे यांच्याकडून. त्याच्यानंतर विठ्ठलची विकेट जर लखन गावडेनी मिळवली, लखन गावडेच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं बक्षीस बाळासाहेब सुळे यांच्याकडून देण्यात येईल. आणि युट्यूबच्या माध्यमातून सध्या 1215 प्रेक्षक हा सामना पाहतायत. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे प्रेक्षक या ठिकाणी सामना पाहतायत. स्ट्राईक वरती विठ्ठल चव्हाण आणि नॉन स्ट्राईकला स्ट्राईक वर कोण आहे? स्ट्राईक वरती दुसरा आहे, विठ्ठल चव्हाण खाली आहे. कोण आहे स्ट्राईक? एक खेळाडू पेनूरचा इकडे पाठवून द्या. वरचा कोण आहे? वरचा विकास जाधव. विठ्ठल खाली आहे का? विठ्ठल नाव स्ट्राईकला आहे. साहेबांच्या बोला. तर अजिंक्य रणजी पाटील साहेब यांच्या फेसबुक अकाउंटवर जवळजवळ 900 लोक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना लाईव्ह मध्ये. तो पहली गेंद पर कर्रारे अंदाज में जबरदस्त स्ट्रोक निकलता हुआ 4 रन के लिए, 4 रन के साथ खाता खुल चुका है हिंदवी टीम का. 4 रन, 4 का 6 माफ करा 6 रन, माफ करना, छक्का निकला है. तो पहली गेंद पर छक्के के साथ बल्लेबाजी के आगाज, बल्लेबाजी की शुरुआत की जा रही है. फिर से लखन गावड़े अपने ओर की अगली गेंद लेकर पटकी भी गेंद इस बार ऑन साइड में मारना चाहते हैं. गेंद बल्लेबाज को बैट से लगने के बाद गेंद जा रही है बॉलर के हाथ में निकली है. रन लेने का मौका नहीं, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, केवल गेंद में इस वक्त बढ़ोतरी हो रही है. हिम्मत फाटे के ओर से लखन के हर विकेट के लिए बिल्कुल 100 रुपए का इनाम दिया जाएगा. फिर से गेंदबाजी करेंगे. ये गेंद तैयार है. ओहो, इस बार काफी कर्रारा स्ट्रोक लगा है, लेकिन वाओ फील्डर ने गलत फील्डिंग की. वहां पर नतीजा गेंद बाउंड्री के पार निकल रही है. 4 रन के लिए. मानो कि कुछ देर के लिए ऐसा लगा जिस तरह से बंदूक में से गोली निकलती है बुलेट की अंदाज में. कमाल का धमाल का दे धमाल स्ट्रोक. 4 रन के लिए. समर्थ गुंड यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तो बढ़िया बल्लेबाजी चल रही है. 3 गेंदों में मेरे ख्याल से 10 रन बने हैं. फिर से गेंदबाजी करने के लिए लखन अपने और की अगली गेंद लेकर सामने है बल्लेबाज विकास. और रिवर्स स्ट्रोक लगाना चाहते थे, गेंद बल्लेबाज को बीट कर रही है विकेट कीपर किरण बनेरी की अगर बात करना चाहेंगे, मैं चैलेंज के साथ कहता हूं यहां से अंडर आर्म स्ट्रोक पूरा ये जो स्टेडियम है कोई भी उनके साथ फेंकने की चैलेंज करे, शर्त देता हूं. इतना जबरदस्त अंडर आर्म स्ट्रोक देते हैं किरण, यानी कि बेसबॉल के नेशनल खिलाड़ी है. ये गेंद को मारा हवा में, फील्डर नीचे है, हरीश थोरात पकड़ लिया कैच. जैसे कि मैच देखने के लिए करीबन 5000 के आसपास दर्शक यहां पर मैच का आनंद ले रहा है. सभी दर्शकों का हम स्वागत करते हैं. माननीय तथा आदरणीय अजिंक्य रणजी पाटिल मित्र परिवार की ओर से उनका सहर्ष स्वागत.
तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं सर्व युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक सामना पाहत आहेत त्यांचं मी लोकनेते परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यांचं काय नाव त्यांची टीम अंकुश चौहान है, अंकुश चौहान है. तो अंकुश चौहान बैटिंग करने के लिए आ रहे हैं और निश्चित ही लखन गावड़े के लिए जो सफलता मिली है और सचिन शास्त्री मोहल के इनकी ओर से अगर विठल चौहान का विकेट लखन गावड़े लेते हैं तो उनके लिए 500 रुपए दिए जाएंगे. संजय 5 पॉइंट सलग 3 षटकार 555. संजय पाचपुण यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी 500 रुपये दरम्यान अंकुशचा हा 555 रुपयाचं पारितोषिक झालं. दरम्यान मात्र स्कूप फटका खेळला. चेंडू जातो तो लॉंग लेगच्या दिशेने आणि चेंडू फेकेपर्यंत निश्चित 2 धावा मिळतील ते फलंदाला. 2 धावासह संघाची वाढती धावसंख्या मात्र पुढे सरकली होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा. विठ्ठलची जर मॅच विनिंग पारी खेळला तर 5,000. सचिन चौरे यांच्याकडून विठ्ठलने जर मॅच विनिंग म्हणजे पारी खेळली, मॅच विनिंग डाव खेळला तर त्यांना तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल सचिन चौरे साहेबांच्या वतीने. आणि संतोष नलवडेची बॅट कोणीतरी खेळाडूने घेतलेली आहे ती बॅट ताबडतोब संतोषला आपण द्यायची आहे कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. बॅटची गरज असेल कारण स्वतःच्या बॅटीची सवय असते या ठिकाणी. फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करेल तो नवीन षटक घेऊन बॉलिंग साठी आलाय तो गोलंदाज आकाश राठोड. संजय पासपोन यांच्याकडून लागोपाठ विठल चौहान ऑन फायर. ये लगा विठल चौहान का ब्रांडेड स्ट्रोक निकलता हुआ. घुटना देख और तमाशा देख, जबरदस्त स्ट्रोक, 4 रन की दिया. तर एका ओव्हर मध्ये गोलंदाज 3 बळी घेतले म्हणजे 3 गडींना बाद केलं तर 1111 रुपयाचं पारितोषिक संजय नयनतारा एंटरप्राइजेस वतीने. दरम्यान मात्र रणजित चौरे साहेबांच्या वतीने देखील मला वाटतं लागोपाठ 3 षटकारासाठी रुपये 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या दरम्यान मात्र चेंडू जातो तो सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव घेण्याची संधी फलंदाज मिळते. एका धावसह संघाची वाढती धावसंख्या 16 धावसंख्या. गोलंदाजी आलाय तो आकाश राठोड और आकाश राठौड़ छोटा फटाका बड़ा धमाका करते, हाइट कम और फाइट ज्यादा करने वाले खिलाड़ी है आकाश. लेकिन उनके सामने है मैन फॉर्म अंकुश, यानी कि मैन फॉर्म पेनूर के एक जबरदस्त खिलाड़ी अंकुश चौहान इस वक्त बैटिंग करने के लिए स्ट्राइक पर है. इस बार ये गेंद सीधा महाराज बार अलॉन्ग द कारपेट स्ट्रोक निकल रहा है. जितनी तेजी के साथ गेंद चलेगी उतनी तेजी के साथ गेंद के नीचे फील्डर आ गए. जबरदस्त फील्डिंग वहां पर संजय राठौड़ की ओर से की जा रही है, वहां पर फील्डर की तौर पर सचिन शिवाजी चोपडे यांच्याकडून 3 षटकारासाठी रुपये 501 रुपयाचं बक्षीस. दरम्यानचा चेंडू फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र या ठिकाणी सचिन शिवाजी चोपडे यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी 500 रुपये. रणजित चौरे यांच्याकडून 1,000 रुपये, 501 रुपये त्यांच्याकडून, रणजित चौरेकडून 1,001 रुपये. आणि गोलंदाजीनं एका षटकामध्ये 3 बळी घेतल्या तर नयनतारा एंटरप्राइजेसच्या वतीने 1111 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आता या ठिकाणी निर्णय बदलला गेलाय. विठ्ठल चव्हाणनी जर मॅच विनिंग प्रॉपर टावर बंद पडला, मॅच पर थांबवायचे 2 मिनिट. दीपक इंगळे साहेब कृपया आपण इकडे यायचं. समोरचा टावर बंद पडलाय. जहां भी नजर जाए रत्नाकर सर, वहां पर हमें दर्शकों की भीड़ यहाँ पर नजर आ रही है. मानो कि ऐसा लग रहा है कि ये मैदान ईडन गार्डन की तरह आज नजर आ रहा है. दूधिया रोशनी में नया वो मैदान नई दुल्हन की तरह इस मैदान को सजाया गया है. खूबसूरत ग्राउंड में खूबसूरत मैच चलता हुआ
अभी भी मैच जीतने के लिए यहां से रन चाहिए बिल्कुल रत्नाकर सर। गेंदे बची है बिल्कुल 26 गेंदे और 72 रनों की जरूरत है। 26 चेंडू आणि विजयासाठी 72 धावा। इस ओवर की 4 गेंदों का खेल हो चुका है। 5वीं गेंद लेकर आकाश गेंदबाजी करेंगे। सामने है बैट्समैन स्ट्राइक पर। चलिए अंपर से मैं रिक्वेस्ट करता हूं मैच चालू कीजिए। ते आपली बाउंड्रीच्या अलीकडे जे पट्टी मारलेली आहे तीन कपडाची पट्टी जी आपण मारलेली आहे त्याच्यावर कोणी बसू नये ही विनंती असेल। समोर जे प्रेक्षक बसले तुम्हाला मी विनंती करतोय, तुम्हाला एक नम्रतेची विनंती असेल, कळकळीची विनंती असेल। रत्नाकर सर फिर से जुड़ेंगे हमारे साथ। तो अभी भी 26 गेंदे और 72 रनों की जरूरत। 72 रन लगातार 3 छक्के के लिए रणजीत सौरेन की ओर से 1000 रुपए का प्राइज दिया जाएगा। ओ लो फुल टॉस गेंद थी, मारना चाहते विकेट कीपर के पीछे गेंद जा रही है। फील्डर तैनात थे, थोड़े से किस्मत वाले रहे। गेंद बैट के और स्टंप के काफी करीब से जा रही है विकेट कीपर के पास से। तो खेल रुका हुआ अभी भी 17 रनों पे 1 विकेट के नुकसान पे। राइट आर्म और से गेंदबाजी करने के लिए आकाश तैयार है। 25 गेंदे और 72 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए। जीबी चेंडू विजयासाठी हव्यात त्या 72 धावा। और फिर गेंद इस बार परफेक्ट यॉर्कर। यॉर्कर क्रिकेट में ब्रह्मास्त्र माना जाता है। यॉर्कर की अगर मैं बात करना चाहूंगा सबसे बेहतरीन यॉर्कर कौन फेंकता है तो दुनिया में श्रीलंकन गेंदबाज लसित मलिंगा। उसके बाद इंडियन टीम के लिए कुछ साल जहीर खान, टी नटराजन। इंडियन टीम की फिलहाल टीम की मैं बात करना चाहूंगा इंडियन टीम की ओर से जसप्रीत बुमराह यॉर्कर स्पेशलिस्ट के तौर पर पहचाना जाता है। तो नए ओवर का नया गेंदबाज लेकर बॉलिंग करने के लिए बुलाया जा रहा है। लखन गावड़े को फिर से गेंदबाजी के लिए आमंत्रित किया जाता हुआ नया तारा एंटरप्राइजेस की ओर से। अगर कोई भी बॉलर लगातार 3 विकेट, लगातार नहीं बल्कि 6 गेंदों में 3 विकेट लेता है तो उसके लिए 21 रुपए दिए जाएंगे। और वहां पर विठल चौहान अगर मैच विनिंग पारी खेलते हैं तो तब्बल ₹10,000 सचिन सोरेन की ओर से और अंकुश चौहान के लिए 5,000 रुपए। और हमारे घाटुड़े कृषि केंद्र के कामगार यानी कि हमारे सचिन चोपड़े की ओर से 501 रुपए के इनाम लगातार 3 छक्के के लिए। बाळू सुळे हिंगणी यांच्याकडून प्रत्येक लखनच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। हिम्मत पाटे यांच्याकडून हे बक्षीस असेल। पुन्हा गोलंदाजसाठी आलाय तो लखन आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन। दरम्यान विठ्ठल चव्हाण ऑन फायर, जबरदस्त प्रहार निघाला। वाघाची धाड, फुल लाईफड, दणदणीत कणकणीत सनसनीत षटकार। ऐसा भी कहा जा सकता है वाघाची धाड, फुल लाईफड, बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं। तो अब यहां से मैच जीतने की अगर बात करना चाहेंगे 23 गेंदे और 66 रन की जरूरत। 23 चेंडू आणि विजयासाठी हव्यात त्या 66 धावा। मी विनंती करतो विठ्ठल चव्हाण परत बॉल आपण हातात घ्यायचं नाही, कमिटीकडनं सांगण्यात आलंय। ठीक आहे, ओके। याच्यानंतर बॉल घेऊ नका हातात। फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग की जिम्मेदार लेकर ये गेंद। ओहो विठ्ठल चव्हाण, ब्रांडेड स्ट्रोक रोहित शर्मा। रोहित शर्मा के अंदाज में लगा यहाँ पर डाबर जवन ब्राज झंझनाता हुआ छक्का। गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर सी बारी का पार 6 रन के लिए। समर्थक उन खौनी इनकी ओर से प्रत्येक हर छक्के के लिए 500 रुपए के नाम यहां से विठ्ठल चव्हाण के लिए दिए जाएंगे। और अगली गेंद पर अगर छक्का लगता है घाटुड़े कृषि केंद्र के कामगार सचिन चोपड़े इनकी ओर से 501 रुपए दिए जाएंगे।
और हमारे रंजीत चौरे साहब की ओर से 1001 रुपए के नाम अगर अगली गेंद पर विठल छक्का लगाते हैं तो इस बार ये गेंद तैयार है लखन विठल के लिए। ऑप्शन के बाहर जाती गेंद देखा जाचा पर का जाने दिया, बड़ी बॉल है, अभी भी मौका है। जिनके पैसे नहीं बच चुके खुशी मत होइए, विठल अभी भी है मारने के लिए तैयार। कई लोग खुश हो रहे हैं कि हमारा इनाम बच गया, लेकिन बचा नहीं, हम पर ने बताया कि गेंद वाइड है। 3 छक्के अगर लगाते हैं तो विठल चौहान के लिए 1000 रुपए के इनाम समर्थक उनकी ओर से दिया जाएगा। तो देखना फिर से गेंदबाजी करने के लिए ये गेंद विठल चौहान ने इस बार स्कोर कट खेला, गेंद जा रही है बिल्कुल स्वीपर पॉइंट के क्षेत्र में, खिलाड़ी फंबल गेल डंबल, लेकिन फिर भी जा रही है। जब तक की गेंद को देखना है। और जिन जिन लोगों ने इनाम लगे थे 3 छक्के के लिए, उनके तो फिलहाल पैसे बच चुके हैं। जिनकी सांस ऊपर जा रही थी वो सांस अब नीचे आ रही है वहां पर। एक भी चेंडू आणि 57 धावा विजयासाठी। तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए अपने ओर की अगली गेंद लेकर तैयार है मुन्ना भगवान की ओर से सलग लगातार 3 छक्के के लिए। ओ यॉर्कर गेंद, ये स्पेशल गेंद होती है जब भी बैट्समैन सफल होता है तो उसके लिए ब्रह्मास्त्र जो माना जाता है। यॉर्कर गेंद फुल लाइन गेंद थी, ऑप्शन के बूंदे गेंद फेंकी यहाँ पर और गेंद बल्लेबाज को चालू रही है। आता मात्र धावसंख्या थांबली होती 32 धावसंख्येवर 1 गडी बाद धावा झाल्या त्या 32 विजयासाठी हव्यात ते 57 धावा, चेंडू मात्र शिल्लक राहिले ते 57। हरीश तोरा के टीम के 34 रन थे यहाँ पर। और ये विठल चौहान के लिए कमजोर गेंद मिली, कमजोर गेंद पर नसीहत दी थी, नो बॉल प्लस 6 रन। क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता बा, मजबूत बल्ला तूफानी अल्ला, चेंडू फर्रार सीमा पर षटकार। ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतली आहे त्यांना 100 रुपये बक्षीस दिलं जाईल त्या ठिकाणी। आता थोडंसं विनंती असेल की बक्षीस लावा, परंतु थोडंसं तुमच्या मनात द्या, थोडंसं कॉमेंट्री देखील आपण मैदानात करूया। पंचांशी बात करू नका, विनंती असेल आपल्याला। और टीम का स्कोर इस वक्त पहुंचता हुआ इसी 6 रन के साथ कुल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 39 रन 39 धावा। और पिछली गेंद पर जो स्ट्रोक लगा था कुछ देर के लिए ऐसा लगा जिस तरह में से गोली निकलती है बुलेट की अंदाज में, कमाल का धमवाल का दे धमवाल सुपर पावर स्ट्रोक 6 रन के लिए। तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए ये गेंद और फिर गेंद इस बार गेंद को मारा, गेंद जा रही है फिर से एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में निकलती गेंद। जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं, बैट्समैन ने मेरे ख्याल से काफी अच्छी दौड़ विकेटों के बीच में लगाई है और शायद थर्ड अंपर की ओर डिसीजन पेंडिंग रखा जा रहा है। थर्ड अंपर की ओर यानी कि लाल बत्ती इसका मतलब बैट्समैन को वापस लौटना होगा, हरी बत्ती इसका मतलब बैट्समैन रुकेंगे वहां पर। और थर्ड अंपर में डिसीजन पेंडिंग है। हमारे कैमरामैन का वर्क यहाँ पर हमें दिखेगा कि बैट्समैन आउट है या नहीं है। डबल सीएम मोहिते मोहळ, डबल से मोहिते पाटिल मोहळ इनकी ओर से 1 छक्के के लिए 100 रुपए का इनाम। तो थर्ड अंपायर ने कहा कि नॉट आउट है, बैट्समैन अपने क्रीज में सुरक्षित है। तो स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन 19 गेंद और जीतने के लिए 49 रन की जरूरत। स्ट्राइक पर है अंकुश चौहान और नॉन स्ट्राइकिंग इन पे विठल चौहान का जलवा चल रहा है। 8 गेंदों में 26 रन की धमाकेदार पारी खेल रहे विठल चौहान। नयनतारा एंटरप्राइजेस प्रोप्राइटर थिटे साहब इनकी ओर से 2121 रुपए का इनाम दिया जाएगा अगर एक विकेट में 3 विकेट मिलते हैं। यानंतर जी जे बक्षीस लावले जातील ती रोख गेले जातील
आणि जे बक्षीस जिंकणार नाही त्याच्यावर जीएसटी टॅक्स लावून बक्षीस परत दिलं जाईल. पूर्ण कमिटीकडे जमा असेल. ज्यांना बक्षीस लावायचे असतील त्यांनी रोख स्वरूपात आणून द्यायचे. बक्षीस जर खेळाडू जिंकलं तर बक्षीस दिलं जाईल ते खेळाडूला, आणि नाही जिंकलं तर कमिटीकडे जमा असेल. बक्षीस परत मिळणार नाही आता सांग. नाही मारलं तर. नाही, खरंच महत्वाची हो मॅच. नाही गेलं की बक्षीस मिळत नाही बघा. पैसे आता मात्र बक्षीस लावताना थोडस विचारपूर्वक लावायचंय. आता मात्र धावा झाल्यात त्या 40. चेंडू शिल्लक आहेत. अठरा चेंडू आणि विजयासाठी हव्यात त्या 49 धावा. आकाश राठोड. तो इस बार ये गेंद को खेला, गेंद जा रही है जब तक कि आकाश चौहान की पहली गेंद थी. शॉर्ट एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद को खेला, रन लेने की कोई दिलचस्पी नहीं दिखा रहे. अब यहां से मैच जीतने की अगर बात करना चाहेंगे 17 गेंदे और मैच जीतने के लिए 49 रनों की जरूरत. 17 यानी कि क्रिकेट में कहा जाता है बहुत बड़ा खतरा. खतरा किसे हो सकता है हम देखेंगे क्या होता है इस गेंद पर. ओ इस बार गेंद को मारा है. खतरा, खतरा बना था यहां पर. नाही गेलो. तो इस बार ये गेंद को थोड़ा सा मैंने पहले ही कहा था कि 17 यानी कि क्रिकेट में कहा जाता है खतरा. खतरा बना था बिल्कुल, लेकिन किस्मत तकदीर इस वक्त बल्लेबाज का साथ दे रही है. और रिप्ले में देख सकते हैं कि गेंद बाउंड्री चली गई या नहीं. कैमरा की वर्क की मैं तारीफ करना चाहूंगा. देखिए हो क्या जबरदस्त फील्डिंग आशीष की ओर से वहां पर की जा रही है. एक ही रन मिला है. एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. कुल स्कोर 41 रन 41 धावा. तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए आकाश तैयार है. बॉलिंग करने के लिए विठल के लिए. इस बार गेंद को आसमानी स्ट्रोक लगा दिया. ऊंचा फील्डर है नीचे और ये पकड़ लिया क्या संजय राठौड़. प्रवीण कुलकर्णी कृपया समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. धावसंख्या मात्र थांबली होती 41 धावा. एक शानदार खूबसूरत कैच हमने देखा वहां पर संजय राठौड़ ने पकड़ा. और नाइट मैचेस में ऊंचे जब कैच जाते तो पकड़ना बहुत मुश्किल होता है, लेकिन संजय राठौड़ ने आखिर तक गेंद के नीचे चले गए. एक अटेम्प्ट में ऐसा लग रहा था कि कैच छूट सकता है. अपने आप को संभाला, कैच को लपेट लिया, अपने हाथों में विकेट जा रहा है. 15 गेंदों और मैच जीतने के लिए 48 रन की जरूरत. तो फिर से गेंदबाजी लेकर तैयार है. तो फिर से गेंदबाजी करने के लिए ये गेंद यॉर्कर लेन की गेंद इस बार ट्राई कर दिया. गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में निकलती गेंद. जब तक गेंद को खिलाड़ी फील करते रन लेने का कोई मौका नहीं. थोड़ा सा अच्छा ओवर चलता हुआ आकाश का. बल्लेबाजों पर यहां पर मेरे ख्याल से बल्लेबाजों पर दबाव डालने के लिए यह गेंदबाजी की जा रही है. 4 गेंदों में केवल 1 रन खर्च किया है. तो जैसे कि मैच देखने के लिए शहर सोलापुर से सचिन गारम पर एक नामचीन क्रिकेटर, उन्होंने भी शुभकामनाएं दी. इस बार हल्के से बल्ले का फेस ओपन कर लिया. ब्रांडेड स्ट्रोक सूर्य कुमार यादव का ये स्ट्रोक निकलता हुआ 4 रन के लिए.
तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए टीम का स्कोर आगे बढ़ रहा है 45 रन की ऑफ पर 45 धावा। तर विठ्ठल चव्हाण जर सामना जिंकून दिला संघाला, दरम्यान कॅच सुटली आहे तिथं विठ्ठल चव्हाणची, झेल सुटलाय, धावसंख्या मात्र थांबली होती 45 धावसंख्येवर, आता मात्र 12 चेंडू 44 धावा काढायच्या आहेत। जर विठ्ठल चव्हाण जर हिंदवीर संघाला जर सामना जिंकून दिला, यशराज कवटाळी यशराज पडसाळी संघाकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। तर यानंतरचा एकच सामना असेल। तो ये 12 गेंदें काफी इंपॉर्टेंट है, अनमेल नहीं बल्कि अनमोल है, क्योंकि 12 गेंदों में अगर 44 रन बनते हैं तो हिंदवीर के 77,777 रुपए डिपॉजिट होंगे, नहीं बनते तो उनका घाटा होगा, नुकसान होगा, जाएंगे बाहर टूर्नामेंट के। केवल मेरे ख्याल से 55 का आधा आधा प्राइस डिवाइड करके दिया जाएगा। यानी कि जो फासला चल रहा है, करीबन ये मैच 50,000 रुपए प्राप्त करने के लिए खेला जा रहा है, और साथ ही साथ ग्रैंड फाइनल खेलने का मौका भी मिलेगा आपको। रिपाल पवार यांना विनंती आहे की ताबडतोब आपण इकडे येऊन थांबायचंय, टीमसह आपली पूर्ण टीम घेऊन इथे यायचंय। त्रिपाल पवार कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साइडला अपना संघ घेऊन यायचंय। गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नए गेंदबाज के तौर पर मेरे ख्याल से बॉलर है गणेश बनगर है। ओके, गणेश बनगर बॉलिंग करने के लिए आ रहे हैं, व्यक्तिगत कोटि का पहला और टीम की ओर से 5वां ओवर लेकर। संतोष के लिए संतोष ऑन फायर, वाघाची धाड फोडलाय वर, दणदणीत कणकणीत स्ट्रेट राईट षटकार। धवल साहेब मोहिते पाटील यांच्याकडून धवल सिंह मोहिते पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक या षटकारासाठी। समर्थ गुण खवणे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आत्ताच्या षटकारासाठी। 114.60 मीटर का ये लंबा तगड़ा छक्का निकलता हुआ, और राव साहब जी ने हमें बताया कि इतना लंबे दूर गेंद यहाँ पर चली गई थी यहाँ पर, और टूर्नामेंट का सबसे लंबा छक्का होगा। बॉल द्यायचं, जुना बॉल आलाय पंच आला इकडे बॉल। तर जयवंत गुण साहेबांच्या वतीने रत्नाकर सर आणि माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक समालोचनेसाठी दिलं गेलं। धन्यवाद सर, थँक्यू। पुन्हा गोल फिर से गेंदबाजी करने के लिए गणेश बनगर की अगली गेंद तैयार है, बॉलिंग करने के लिए व्हाट अ बिग स्ट्रोक। आकिब मुजावर ब्रांडेड फुल सर्कल, इनकी ओर से 100 रुपए के नाम, और यहाँ पर संतोष के इस छक्के के लिए समर्थ गुण खवनी 500 रुपए। गणेश जगताप मलिकपेट यांच्याकडून देखील 500 रुपयाचे पारितोषिक संतोषसाठी। जो भी होगा जयवंत गुण साहेब यांच्याकडून, जयवंत गुण साहेब अनगर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक माझ्या आणि रत्नाकर सरांच्या समालोचनेसाठी आलेलं आहे। खूप खूप धन्यवाद सर। क्या जबरदस्त अंदाज की बैटिंग चल रही है। संतोष नलोरे जिस तरह से बैटिंग करने के लिए आए, पेविलियन से सेट होकर उतरे हैं बैटिंग करने के लिए, मन में कुछ करना चाहते हैं, हौसले बुलंद और मजबूत इरादे के साथ बल्लेबाजी के लिए उतरे हैं। 10 चेंडू 32 धावा विजयासाठी। तो अभी भी जो संतोष ने छक्का लगाया, आकाश मोरे की ओर से 500 रुपए। संतोष मते यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस। अब देखिए संतोष के सामने आ रहे, वहां पर एक अटैकिंग फील्डिंग लगाई जा रही है, किरण मारे सामने ठहरे वहां पर। ये होता है क्रिकेट का पैंतरा, लेकिन संतोष तो एक जबरदस्त मैच चल रहा मैदान में, अभी भी हवा टाइट है क्योंकि संतोष की बल्लेबाजी की फाइट जारी है यहाँ पर। निलेश उरणे ट्रॅव्हलजोरचे प्रेक्षकांना थोडंसं बाजूला घ्यायचंय। निलेश उरणे ट्रॅव्हलजोरचे प्रेक्षक बाजूला घ्या। लगातार 2 छक्के के लिए समर्थ गुंड, इनकी ओर से 500 रुपए का इनाम मिला है संतोष के लिए। खौनी ये गेंद, ओ मैदान में थोड़ा सा हवा टाइट है क्योंकि संतोष की फाइट जारी है, और गणेश बनकर को थोड़ा सा गेंदबाजी में
आक्रामक अंदाज की देने के लिए संतोष के सामने सीलिंग ड्रॉप रखा जा रहा है वहां पर। संकत गवसने यांच्याकडून जर या चेंडूवर जर षटकार मारला तर 1000 रुपये बक्षीस दिलं जाईल। जोगदे साहेब यांच्याकडून 2 षटकारासाठी 500 रुपये बक्षीस आलाय। दरम्यानचा हा चेंडू संतोष ऑन फायर, गेंद हवा में है, फील्डर नीचे है, जो कि बच सकती है, पकड़ लिया कैच। इसे कहते हैं किरण मानेरी का जलवा। किरण मानेरी का जलवा। तर कारखान्याचे एमडी जोगदे साहेबांकडून या ठिकाणी 500 रुपये पारितोषिक आलंय ते संतोष साठी लागोपाठ 2 षटकार जे संतोषने मारलेले आहेत। आता नवीन फलंदाज आलाय तो निश्चितच राजेश माने स्वतः कर्णधार वाइस कॅप्टन म्हणलं तर काय हरकत नाही, कर्णधार नितीन चौरे या सामन्यामध्ये। और विठल चौहान के लिए सुनहरा मौका, अगर आज की पारी जीतते हैं तो घर वाले बोलेंगे बार बार जाओ अनगर में क्रिकेट खेलने के लिए, क्योंकि 10,000 आपको मिल रहे हैं अतिरिक्त। त्रिपाल पवार टीम घेऊन ताबडतोब इकडे यायचं। त्रिपाल पवार क्रिकेट ऐसा खेलता, एक बार आपके घर वाले पुकारते थे, लेकिन आज घर वाले बोलेंगे कि अगर इनाम लाते तो जाओ खेलने के लिए अनगर में बार बार। 9 चेंडू 32 धावा विजयासाठी। 9 गेंदे और मैच जीतने के लिए 32 रन की जरूरत, 32 रन की दरकरार है। और सामने है जो गणेश को जीवन विकेट मिला, विकेट मिलने के बाद दुगने जोश के साथ, दुगने जुनून के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार है। विठल चौहान के लिए इस बार ऑन फायर विठल चौहान, गेंद जा रही है बॉलर के पीछे निकलती गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में। अब यहां से मैच जीतना होगा तो ना चलेगा अब इक्का दुक्का, क्यों चाहिए जीतने के लिए चौका छक्का। अगर जहां तक कि मैच के बारे में बता जाए तो जिंदगी की चाहे जिंदगी की हो, चाहे गाड़ियों की, सही वक्त पर जो गियर बदलते वही जिंदगी में सफल होते हैं। तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए अपने ओर की अगली गेंद लेकर तैयार है। ये गेंद, ओ ये गेंद डायरेक्ट कमर के ऊपर गेंद थी। राजेश माने ने क्यों बल्ला नहीं घुमा, यह समझ में नहीं आया रत्नाकर सर, क्योंकि ऐसे भी गेंद आपको मिल रही थी नो बॉल, और नो बॉल पे अगर प्रयास होता बैट लगाने का भी, बिल्कुल क्या भी हो सकता था वहां पर। मौका खोया है, लेकिन फिर भी 1 रन टीम के लिए हो चुका है। टीम का स्कोर आगे बढ़ रहा है 59 रन की योग पर। और छक्के के लिए समर्थ गुण खौनी इनकी ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। तो इस बार राजेश ने गेंद को ऑन साइड में उठाकर मारा, गेंद आसमान में ऊंची जा रही है और इरादा पक्का, दे धक्का, बैट्समैन ने मारा ऐन वक्त पर लंबा छक्का। सात गेंदे और मैच जीतने के लिए 24 रनों की जरूरत। मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करें ये गलत बात है। मैदान में कोशिश जारी है, मैदान में घमासान जारी है, कौन जीतेगा कौन हारेगा ये हम जान सकते हैं इसके बाद। ये गेंद को मारा छक्का, ये गया छक्का लंबा। समर्थ गुण की ओर से 500 रुपए के नाम इस छक्के के लिए बैट्समैन राजेश के लिए मिलेगा, और एक मारेंगे तो 1000 रुपए मिलेंगे यहां पर अगली गेंद पर। कैश रोक में दी जा रही है। सहा चेंडू विजयासाठी 18 धावा, 6 चेंडू आणि 18 धावा। तर मी रावसाहेबांना एक प्रश्न विचारू इच्छितो, टेन्शन मध्येच आहे सर।
साहेब मॅच चालली आहे इथं सुरस, तुम्हाला काय वाटेल की शेवटच्या षटकामध्ये काय होण्याची शक्यता आहे? आता जो कोण बॉलर येईल त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. आता पुढचा बॉलर कसा आहे काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि पेनूर तर एकदम जोरात चालू आहे. आता बघूया काय होतंय, कारण हा या सामन्यातला शेवटचा षटक आहे. कारण पुढचा बॉलर आणि खरं तर मनेरीनं फार मोठं टेन्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा क्रिकेटमधला राजकीय डाव आहे. फार मोठं प्रेशर हे बॅट्समनवर आलेलं आहे. बघूया काय होतंय. तो ये गेंद विठल चौहान के लिए, इस बार विठल चौहान ने ऑनसर में गेंद को टर्न कर दिया. अब मैच जीतने के लिए केवल आखिरी 5 गेंदें और मैच जीतने के लिए रन चाहिए. 17 रनों की जरूरत है. तो देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए संकेत गवसने यांचं बक्षीस जमा झालं आमच्याकडे. तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए राजेश पांडे ने पिछले 2 गेंदों में 2 छक्के जड़े हैं. इस बार गेंद को मारा, गेंद जा रही है बॉलर के पीछे, निकलती गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. वहां पर जब तक कि फील्डर फील्ड करते 1 रन लेने का मौका मिला. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. कुल स्कोर इस वक्त पहुंच रहा है 73 रनों की ऑफ पर. पंच नो बॉल है का? नो बॉल, नो बॉल का इशारा. +2 रन. और डिसिजन साठी ग्रीन स्टारचे कर्णधार उमरभाई शेख यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. किरण भाई, किरण मानेने आपल्याला 500चं बक्षीस आलंय माझ्याकडे. धावसंख्या 4 चेंडू आणि 14 धावा. चला फिल्डिंग लावून घ्यायची. 4 चेंडू 14 धावा. पकडला, नो बॉल पकडलाय. नो बॉल पकडलाय. नो बॉल 4 राहिलेत. पहिले 2 बॉल सिंगल गेले होते, तिसऱ्या बॉलचं घटना घडलेली आहे. तर या ठिकाणी आता मात्र सामना सुरू होतोय. जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी ज्या संघाने एक्सेप्ट निर्णय घेतला त्यांच्या टाळ्या वाजवून आपण सामन्याची सुरुवात करूया. इथून 4 ते 5 बॉल कुणाचंच बक्षीस या ठिकाणी अनाउन्स केलं जाणार नाही. चला मॅच चालू करा. पळालेली 1 धावा असती, नो बॉलची पळत नसती का? पळालेली 1 धावा असती ना. 2 धावा असतात. 2 झाले. आशिष चला मॅच चालू करा. 4-14 मॅच जिंकण्यासाठी. चला इकडचे समोरचे जर मागे यायचे, समोरचे थोडस मागे या. मागे जागा आहे भरपूर, मागे सरका.
कुठल्या बॉलला आहे अहो 2-2 स्कोर आहेत हो. मॅच चालू करायचे. मॅच चालू करा. काय किलो कोणाचं राजेश माने ना. आता ही चौथा बॉल राजेश माने विठ्ठल मन सांगाल तुम्हाला. एक मिनिट पंच इकडे 2 मिनिट. हॅलो थांब जरा थांब फोन बंद कर. माझ्या फोन चालू आहे. बॉल एक झालाय का 2 झालाय. दुसरा नो बॉल नोट कर गांडो कर. पाच चेंडू आणि 15 धावा विजयासाठी. चला सामना चालू करत ताबडतोब. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावाची गरज. 15 धावा विजयासाठी. पाहूया थर्रार क्रिकेटचा जोरदार टाळ्याचा आपण सामन्याची सुरुवात करूया. तो अभी भी मैच जीतने के लिए आने वाले 5 गेंदों में 15 रनों की जरूरत. और किरण ने जो डिसीजन लिया था उसके लिए यहां पर उमर भाई शेख इनकी ओर से 500 रुपए किरण के लिए दिए गए हैं. तो गेंदबाजी करने के लिए अहो ते चांगलं. अहो स्पोर्ट्सशिप दाखवला त्याला बोललो मी असं का दुसरं बोललो. ओ विठ्ठल चव्हाण ऑन फायर. वाघाची धाड. 4 लाईव्ह कणकणीत धनधनीत सुंदर षटकार. तो अब मैच जीतने के लिए रन चाहिए बिल्कुल. 4 गेंदों में 9 रनों की जरूरत. बोला बोल किती 5 झालं. हां तर या ठिकाणी मात्र आता धावसंख्या पोहोचली ती 80 धावसंख्येवर. 4 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी. आणि विठ्ठल चव्हाणसाठी एक विठ्ठल चव्हाण पोहोचतो आपल्या वैयक्तिक 16 चेंडू मध्ये 39 धावसंख्येवर. तो अभी भी जीत की अगर बात करना चाहेंगे तो लगभग 4 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. फिर से गेंदबाजी करेंगे. ये गेंद ओहो बिग स्ट्रोक. अभी जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ. दे धक्का. इरादा पक्का. बैट्समैन ने मारा है काफी लंबा तगड़ा छक्का. क्या जबरदस्त बैटिंग चल रही है. दर्शकों का दिल जीतने वाली पारी. दर्शकों का दिल जीतने वाली पारी यहां पर खेल रहे विठ्ठल चव्हाण. और इसी 6 रन के साथ अब मैच जीतने के लिए 3 गेंदों में 3 रनों की जरूरत है. तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी की जिम्मेदार लेकर अपने ओर की अगली गेंद लेकर तैयार है बॉलिंग करने के लिए. ये गेंद फिर से मारना चाहते थे. गेंद बल्लेबाज के पैरों से टकराने के बाद किरण मनेरी जब तक आकर गेंद को फील करते हैं 1 रन लेने का मौका मिला. अब मैच जीतने के लिए 2 गेंदे और 2 रनों की जरूरत है. 2 चेंडू 2 धावा. एक रोमांचक मैच यानी कि 2 गेंदों का मोल 2 रनों का मोल काफी अनमोल है. जो बनाएंगे उसके लिए 77,777 रुपए डिपॉजिट होंगे और जो हारेगा आधा इनाम 22,500 रुपए तक जाएगा. $27,500 का इनाम मिलेगा हारने वाले के लिए. लेकिन जीतने यानी कि करीबन 49,500 रुपए का हिसाब है इस 2 गेंदों में. और मंकड़ विकेट. विठ्ठल चव्हाण ऑन मंकड़ विकेट. इसे कहते हैं क्रिकेट खेल का पड़ाव. लेकिन भले ही विकेट चला गया होगा बॉल काउंट नहीं होता है. बॉल वही रहेंगे. 2 गेंदे 2 रन जरूरत है.
दोन चेंडू आणि 2 धाबा, 2 चेंडू 2 धाबा विजयासाठी. मैदान में सफेद टाइगर घूम रहा है. खेल यहां पर शुरू होने जा रहा है. अभी भी जीत की अगर बात करना चाहेंगे, राजेश पाने बैटिंग करने के लिए स्ट्राइक पर है. 9 स्ट्राइकर के बैट्समैन आए हैं. नितिन खुद कप्तान. जीत के लिए 2 गेंदों पे 2 रनों की चेंडू आणि विजयासाठी 2 धाबा. दिल थाम के बैठिए जनाब. कौन जीतेगा कौन हारेगा ये जानने के लिए हमें कुछ देर का इंतजार करना पड़ेगा, क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. जिंदगी एक सफर सुहाना, आगे क्या होगा किसने जाना. आगे क्या होता है क्या नहीं होता है देखेंगे हम क्या होता है. और इस बार ये गेंद को खेला राजेश ने. विकेट कीपर के पीछे गेंद जा रही है. 1 रन तो पूरा किया जा रहा है. स्कोर लेवल होता हुआ, टाई होता हुआ. आखिरी गेंद सुपर. टाई अगर मैच होता है तो सुपर ओवर. अगर इस गेंद पे रन नहीं आता है तो सुपर डुपर मुकाबला होगा. सुपर ओवर का मुकाबला, सुपर ओवर का मुकाबला होता है. देखना है दर्शकों के दिलों की धड़कन हाय, धक धक होने वाला मुकाबला. मैं दर्शकों से विनंती करता हूं, मैं विनंती करूं ज्यांच्या हृदयाचे ठोके कमजोर आहेत, जिन्हें दिल की बीमारी हो, हार्ट अटैक के पेशेंट हो, तो मैच मत देखिए. मेरी आवाज आपके कान तक पहुंच जाएगी. यहां पर तो फिर से गेंदबाजी करने के लिए नितिन के लिए आक्रामक फील्डिंग सजाई जा रही है और गेंदबाजी करने के लिए आशीष तैयार है. पूरा दर्शक जैसे कि ये मैच YouTube पर लाइव टेलीकास्ट किया जा रहा है. सबकी निगाह इस वक्त बैट्समैन नितिन चौरे और गेंदबाज आशीष जादव पर. एक गेंद का मूल कम से कम 49,500 रुपए के लिए गेंद फेंकी जा रही है. जो बनाएंगे रन 49,500 आपको अधिक मिलेंगे, नहीं बनाएंगे सुपर डुपर मुकाबला. स्वीप लगा दिया इस बार और ये गलत फील्डिंग. वहां पर जीत गई टीम. आज कोणी जीत गई टीम. चला चला पुढचा कॅप्टन यायचं लगेच. नितीन चौरे संघ घेऊन या ताबडतोब. इकडं संघ घेऊन या. चला गर्दी कमी करा. किरण तुमचं 500चं बक्षीस माझ्याकडे आहे, ते घेऊन जायचं. नितीन चौरे संघ पूर्ण घेऊन याल. संघ पूर्ण संघ बोलवा. मी पुन्हा विनंती करतोय पेनूर संघाला, पूर्ण संघाचे खेळ. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे ताबडतोब सामना खेळला जाईल. आपण सर्वांनी लाईनअप मध्ये आज जायचं. नितीन सर इकडून तुम्ही या, बाकीच्यांना बोलू आपण. राजेश माने, संतोष नलवडे, विठ्ठल चव्हाण, मी सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर आपण आमच्या ग्राउंडच्या डाव्या साईडला यायचं.